नमस्कार, मी रुपाली तरसे बोलते आहे. मी तुम्हाला म्हणजे थोडीशी आफ्रिके देशाची माहिती सांगणार आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड किंवा UK म्हणा, त्याचबरोबर म्हणजे युरोपीय राष्ट्र आणि त्यानंतर ऑस्ट्रिया देश, ऑस्ट्रिया खंड आणि आफ्रिका खंड, आशिया खंड. रशिया हा खूप मोठा देश आहे. त्यानंतर आपल्या भारताच्या शेजारी असणारे देश, तर यांची सुद्धा मी माहिती सांगितलेली होती. पाकिस्तान या देशामध्ये बघा, सैंधव मीठ खूप आढळतं. म्हणजे सैंधव मीठ हे कसं असतं, तर त्याचे सुद्धा असे पर्वतासारखं म्हणजे पर्वताचं ढिगच असतात. ते सैंधव मीठ पर्वतामध्ये आढळतं. ते हिमालयामध्ये सुद्धा बघा काळं मीठ आढळतं. आणि या सैंधव मिठाचा खूप आपल्या शरीरासाठी खूप फायदा आहे. त्यामुळं रक्त आपलं जे प्रवाह आहे तो व्यवस्थित चालू राहतो. आणि म्हणजेच पाकिस्तानमध्ये सुद्धा बघा, तिथं सुद्धा शेती केली जाते आणि तिथं सुद्धा म्हणजे तो पण देश चांगलाच आहे. आपण त्याला दुश्मन समजतो, पण बघा तिथं सुद्धा फुटबॉल वगैरे बनवतात बरं का जास्त. तर मला पाकिस्तानची काही माहिती सांगायची नाही, तर थोडक्यात मी विषय निघाला सैंधव मिठाचा म्हणून सांगितलं. तर आपल्या भारत देशामध्ये सुद्धा हिमालयामध्ये सैंधव काळं मीठ मिळतं. तर बघा, या मिठाचा आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे फायदा असतो. त्यामुळं आपलं रक्तप्रवाह नीट राहतो. आपलं हृदयाचे विकार आपल्याला होत नाही. तर मला आफ्रिकेतील देशाची थोडीशी माहिती सांगायची आहे. तर आफ्रिका हा जो म्हणजे आफ्रिकेमध्ये सुद्धा बघा सहारा वाळवंट आहे. आपल्यामध्ये कसं रेगिस्तान, राजस्थान वगैरे येतं, तसं आफ्रिकेमध्ये सुद्धा खूप मोठं वाळवंट आहे. तिथं जंगल वगैरे आफ्रिकेमध्ये जास्त जंगल आहेत बरं का. आणि तिथं जास्त प्राणी, जगात जेवढे प्राणी दुसऱ्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत तेवढे प्राणी तिथं आफ्रिकेमध्ये, वाघ, सिंह, हत्ती तर खूप बघायला मिळतात. सगळे प्राणी तिथं बघायला मिळतात. आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा म्हणजे ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात आणि तिथं सुद्धा युरोपियन कंट्रीची लोक राहतात. तिथं पण मुस्लिम लोक पण ही राहतात आणि हिंदू लोक सुद्धा तिथं राहतात. तर तिथं म्हणजे आता ही टीव्हीचे चॅनेलवाले वगैरे लोक असतात, ते म्हणजे प्राण्यांचं शूटिंग वगैरे घेण्यासाठी तिथं येतात. आणि आपण म्हणजे डिस्कवरी चॅनेलवर रोजच आपण प्राण्यांचं बघतो, जंगलातलं बघतो. तर ते सगळं तिथलं शूटिंग असतं, प्राण्यांचं शूटिंग तिथं दाखवलेलं जातं. तर आपल्या या म्हणजे जगामध्ये 5 ऑकियन्स आहेत. महासागर किती आहेत, तर 4 महासागर आहेत. तर मी तुम्हाला अगोदर त्याची माहिती सांगितली होती की पॅसिफिक महासागर म्हणजे त्याला प्रशांत महासागर म्हणतात, तो सर्वात मोठा आहे. त्यानंतर आपल्या शेजारील भारत देशाच्या हिंदी महासागर आणि त्यानंतर अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागर असे 4 महासागर आहेत. तर ते प्रत्येक देशाला म्हणजे काही त्याच्यातले समुद्रकिनारं काही देशांना ते लाभलेले आहेत. अनेक समुद्र आहेत, त्यांची नावं सुद्धा अनेक आहेत की त्यामुळं प्रत्येक समुद्राचं आपण नाव लक्षात ठेवू शकत नाही. तर आफ्रिका देशाची मी माहिती सांगते आहे. तर बघा, तर आफ्रिकेमध्ये सुद्धा म्हणजे त्या आफ्रिकन जंगलामध्ये आपण जास्तीत जास्त हत्ती, हरिण, ह्या म्हणजे सिंह, वाघ हे सगळे प्राणी तिथं आपण बघू शकतो. आणि आफ्रिकेमधला जो दुसरा देश आहे तो बोत्सवाना. आता इथं बघा हिरे जास्त सापडतात. हिऱ्यासाठी तो देश प्रसिद्ध आहे आणि हिरे उत्पादक तो देश आहे. आफ्रिकेमध्ये सुद्धा भरपूर समुद्रकिनारे आफ्रिकेला सुद्धा लाभलेला आहेत. तर तांबे मिळतं तिथं सुद्धा बघा. आणि तिथली जी आबादी आहे या बोत्सवाना देशाची ती 24 लाख एवढी आहे. तर तिथं पाणी जास्त आहेच, चारी बाजूने म्हणजे पाणी आहे, समुद्र तिथं लाभलेले आहेत. आणि त्या देशामध्ये 1 लाख हत्ती आहे, एवढे हत्ती जास्त तिथं आहेत बघा. आणि तिथली लोक ही 50% इंग्रजी बोलतात. तर बघा, तिथले लोक हे ख्रिश्चन धर्माचे आहेत, हिंदू पण थोडे आहेत आणि मुस्लिम सुद्धा तिथे थोडे आहेत. आणि दुसरा जो देश आहे तो झिम्बाब्वे. आता इथं सुद्धा ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात आणि म्हणजे त्या देशाची जी आबादी आहे किंवा लोकसंख्या आहे ती 1 करोड एवढी आहे. तर म्हणजे मी तुम्हाला म्हणजे आफ्रिकेमधला जो तो नेल्सन मंडेला होता,
त्यानं काय केलं तर काळ्या लोकांना पूर्वी न्याय नव्हता, गोऱ्या लोकांसाठी वेगळा न्याय, काळ्या लोकांसाठी वेगळा न्याय. म्हणजे गोऱ्या लोकांना राजकारणामध्ये म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीत त्यांना म्हणजे अधिकार होते आणि काळ्या लोकांना मात्र अधिकार नव्हते. त्यांच्यासाठी शाळा कॉलेज वेगळं असं आफ्रिकेमध्ये होतं. तर त्या नेल्सन मंडेलाने काळ्या लोकांना सुद्धा अधिकार दिलेले आहेत. ती इतिहासामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. तर आफ्रिकन नेस्लेवाद, नाझीवाद म्हणून तो बघा प्रसिद्ध आहे. तर या मंडेलाने म्हणजे 24 वर्ष तो जेलमध्ये होता आणि तो महात्मा गांधीला आदर्श मानत होता. तर नेल्सन मंडेला याला सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे बघा. आणि 1980 मध्ये मदर तेरेसेला सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. तर म्हणजे आता मी तुम्हाला अनेक शास्त्रज्ञांची सुद्धा माहिती, ह्याच्यामध्ये मी शास्त्रज्ञांची माहिती वगैरे तुम्हाला काही सांगणार नाही. तर म्हणजे या आफ्रिकेतला जो दुसरा देश आहे तो बघा नामिबिया. इथं काय आहे तर इथं नॅशनल पार्क आहे. त्याचबरोबर प्राणी त्या पार्कमध्ये आहेत, चित्ता, वाघ, सिंह असे आपल्याला म्हणजे तिथं बघायला मिळतात. तर साऊथ आफ्रिका मध्ये सुद्धा बघा पेंग्विन आपल्याला बघायला मिळतात. तसंच सील, डॉल्फिन सुद्धा तिथं बघायला मिळू शकतो. तर दक्षिण आफ्रिकामध्ये सुद्धा अनेक समुद्र आहेत, झील आहेत. तिथली जी लोकसंख्या आहे ती 6 करोड एवढी आहे. तिथं म्हणजे अर्ध सोन्याचा देश आहे असं म्हटलं तर काही फरक. अर्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या जगामधलं सर्वाधिक सोनं तिथं आहे. सोन्याच्या खाणी आहेत, तांब्याच्या खाणी आहेत. त्याला सोन्याचा देश असे म्हणतात. तर 90% तिथं प्लॅटिनम आपल्याला मिळू शकतं आणि खनिज आहे. खनिजसाठी तो श्रीमंत देश आहे. म्हणजे सोन्याचा देश म्हणून त्याला ओळखलं जातं की आफ्रिकेमध्ये सोनं जास्त आढळतं. तर तिथं सुद्धा बघा 80% जी वीज आहे, जी लाईट आहे ती कशापासून तयार केली जाते तर पवनचक्क्यापासून तिथं वीज वगैरे बनवली जाते. आणि तिथं सुद्धा बघा केप टाऊन, इथं बघा म्हणजे तिथं सुद्धा अनेक म्हणजे औषधी वनस्पती आढळतात. आणि 75% लोक तिथली गरीब आहेत. सोन्याचा देश असून सुद्धा तिथली 75% ही लोक गरीब आहेत आणि 25% लोक भरपूर श्रीमंत आहेत. तर तिथं लंगूर वानर जात आहे. तर तिथं जंगली म्हैशी वगैरे आढळतात. तर जांबिया, आता ह्या जांबिया देशामध्ये काय आहे बघा तर वॉटरफॉल अनेक आहेत. तिथं सुद्धा तांबे वगैरे आढळतं. त्यांची जी लोकसंख्या ती सुद्धा 1 करोड एवढी आहे. आणि तिथं बघा 95.5% ईसाई धर्माची लोक राहतात. आणि त्याची जी राजधानी आहे ती लुसाका आहे. आणि तिथं म्हणजे तिथली सुद्धा लोक बघा 10 तास शेतामध्ये काम करतात. आणि ती सुद्धा एक लँडलॉक कंट्री आहे. आणि तिथं कॉपर वगैरे जास्त आढळतं. आणि तिथं पोलो गेम हे प्रसिद्ध आहे. म्हणजे घोड्यावर बसून म्हणजे ती पोलो गेम तुम्हाला माहीतच आहे. तर अंगोला या देशामध्ये काय आहे तर अंगोला या देशामध्ये कॉफी जास्त बघा, कॉफीचं उत्पन्न, केळाचं उत्पन्न, तिथं ही पिकं जास्त प्रमाणात घेतली जातात. तर तिथं सुद्धा फिशिंग, मासेमारी वगैरे जास्त केली जाते. आणि तिथं सुद्धा ईसाई धर्म हा आहे. त्यानंतर तंझानिया देश हा आफ्रिकेमधीलच आहे. मी आफ्रिकेतील देशांची माहिती थोडक्यात तुम्हाला सांगते. तर तिथं सुद्धा बघा 1100 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. विविध प्रकारचे पक्षी तिथं आढळतात. तर तिथं म्हणजे खेकडा हा खूप मोठा खेकडा आहे. तिथं आपण छोटे खेकडे बघतो पण तिथं जरा जास्त मोठा खेकडा आहे. आणि म्हणजे तिथं प्रजाती त्याची आढळते. आणि लवंग म्हणा, दालचिनी ही मसाल्याचे पदार्थ तिथे एक्सपोर्ट केले जातात. म्हणजे त्यांची तिथं जास्त उत्पन्न होतं आणि ते बाहेरच्या देशामध्ये पाठवले जातात. तर चारी बाजूनी त्याच्यासुद्धा समुद्र आहे तंझानिया देशाच्या. तर अशा प्रकारे हे आफ्रिकेतील देश आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 म्हणजे प्रशांत महासागर हा मोठा आहे सर्व महासागरामध्ये.
आणि आपल्याला बघा 70% हे महासागर का म्हणजे आपल्यासाठी या पृथ्वीसाठी का महत्त्वाचे आहेत बघा. तर कारण या समुद्रामध्येच जी सुरुवातीचं जे जीवन आहे हे समुद्रातून तयार झालेलं आहे. समुद्रामध्ये एकपेशीय जीव तयार झाले, बरोबर आहे का. जीवांची निर्मिती ही समुद्रामध्ये झालेली आहे. तर अजून सुद्धा अनेक म्हणजे जीवजंतू समुद्रामध्ये राहतात. तसेच बघा समुद्रामुळं काय होतं, हवा जी आहे ना इकडून तिकडं होते, समुद्रामुळे होते. समुद्र जर नसते तर हवा अजिबात अशी फिरली नसते, हवा इकडून तिकडून झालीच नसते. आणि समुद्रामध्ये 2 लाख बघा 30,000 जीवजंतू आहे या चारही महासागरामध्ये. समुद्रामध्ये बॅक्टेरिया खूप आहे, वेगवेगळे व्हायरस सुद्धा समुद्रातूनच येत असतात. तर बघा ॲमिनो ॲसिड मुळं जीवन प्रक्रिया चालू झाली आहे. ॲमिनो ॲसिड सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की 70% सगळाच ऑक्सिजन आपल्याला झाडामधून मिळत नाही, तर 70% ऑक्सिजन हा आपल्याला समुद्रातून मिळतो, बरोबर आहे का. कारण समुद्रामध्ये 2 लाखाहून जास्त जीवजंतू आहेत. आणि मला सांगा समुद्रातील म्हणजे मासेमारी बघा, प्रत्येक देशाला समुद्र आहे, प्रत्येक देशापाशी महासागर वगैरे आहे. त्यामुळं तिथली जी लोकं आहेत ती बरेचसे लोक मासे खातात, बरोबर का. त्या समुद्राच्या जीवावरच लोकांचं जीवन आहे, त्याच्यावरच त्यांचं जीवन अवलंबून आहे. त्यामुळे समुद्र हे खूप महत्त्वाचे आहेत. महासागर या पृथ्वीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. महासागर हे वरदानच आहेत, कारण सर्वच गोष्टी हिरे घ्या, प्लॅटिनियम जे जे काही आहे ते आपल्याला समुद्रातून मिळतं, बरोबर का. म्हणून समुद्र हा खूप, महासागर हा खूप आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला 70% ऑक्सिजन या पृथ्वीला महासागरातूनच मिळत असतो. या महासागरामुळेच म्हणजे पाऊस पडतो, ह्या सगळ्याच्या क्रिया आहेत त्या होत असतात. वारं इकडून तिकडून हे होत असतं. त्यामुळं समुद्रामध्ये जर वारं बघा, चक्रीवादळ हे का येतात. आणि मला सांगा सुनामीची लाट का येते, तर बघा समुद्राच्या खाली सुद्धा तळाला ज्वालामुखी लावारच असतो. आणि हा ज्वालामुखीचा जर उद्रेक झाला तर कधी कधी तिथं मोठीची मोठं बेटं तयार होतात. समुद्रामध्ये सुद्धा बघा पर्वत, आपण ही बेट वगैरे म्हणतो त्यामुळंच. आणि त्या ज्वालामुखामुळे बघा समुद्र खवळला जातो आणि समुद्राच्या लाटा खूप मोठ्या, खूप खूप लांबपर्यंत जातात. आणि आपण म्हणतो सुनामी आली, बरोबर आहे का, मग पूर आला असं आपण बोलतो ना. तर मध्ये समुद्रामध्ये ज्वालामुखीचा जर उद्रेक झाला तर त्यामुळं सुनामी वगैरे येते. तर पृथ्वीचा जो अर्धा भाग आहे तो महासागरानेच व्यापलेला आहे बघा. आणि 55 देशाची सीमा, पॅसिफिक महासागराला 55 देशाची सीमा लागलेली आहे. तर त्या पॅसिफिक महासागरामध्ये जास्त गहराई आहे. तर तिथं सुद्धा बघा 75% भूकंप आणि ज्वालामुखी होत असते. पॅसिफिक महासागरामध्ये सुद्धा, प्रशांत महासागरामध्ये सुद्धा सारख्या म्हणजे सुनामीच्या लाटा वगैरे येत असतात. तर जपानमध्ये सुद्धा बघा भूकंप वगैरे होतात सारखे ज्वालामुखीचे. इंडोनेशिया, फिलिपीन्स या देशामध्ये बघा. तर त्याच्यामध्ये बघा बघा प्रशांत महासागर, मी सांगितलं ना तुम्हाला की समुद्रामध्ये बॅक्टेरिया खूप असतो, व्हायरस सुद्धा समुद्रातूनच येत असतो. तर समुद्रामध्ये सुद्धा बरं का सापांच्या सुद्धा प्रजाती असतात बरं का, तरंगणारे, पाण्यात तरंगणारे सुद्धा साप वगैरे असतात. तर समुद्रामध्ये खोलवर म्हणजे गहराईमध्ये खूप अंधार असतो. आणि आपल्याला जर म्हणजे आता काही म्हणजे समुद्रामधूनच रिसर्च केलं जातं की पृथ्वीची निर्मिती कशी झाली, काय या जगाचा जर शोध लावायचा असेल तर समुद्राच्या तळाशीच जावं लागतं. तर तिथं खूप खर्च केला जातो. मग प्रत्येक देशाचं म्हणजे सरकार तिथं रिसर्चनासाठी म्हणजे खर्च करतं. जवळजवळ 7 लाख एवढा खर्च येतो की तुम्हाला आपल्याला समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, वेगवेगळ्या प्रकारचे डॉल्फिन माशापासून शार्क, वेल, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. तर हे सगळे जर पाहायचं असेल, समुद्रामध्ये किती जीव आहेत, कसे प्रवाळ आहेत, हे सगळं पाहायचं जर असेल तर आपल्याला मग ते रिसर्च करावं लागतं आणि त्याला खूप खर्च हा आहे. तर समुद्राच्या आतमध्ये सुद्धा गुफा असतात बरं का, तिथं सुद्धा सक्रिय ज्वालामुखी असतात. त्याचबरोबर सुरुंग निर्माण झालेले आहेत तिथं सुद्धा. आणि मी तुम्हाला सांगितलं की सुनामी का येते, तर ज्वालामुखी सक्रिय झाला समुद्रामध्ये तर त्या लाटा अशा इकडं तिकडं उसळतात आणि त्यामुळंच भयंकर सुनामी येते.
आणि सुनामी लाटेमध्ये एवढी ताकद आहे की त्याच्या समुद्र किनाऱ्यावर ज्या बिल्डिंग्स असतात त्या लाटेमध्ये एकदम खाली म्हणजे पडतात. म्हणजे पाण्यामध्ये खूप ताकद आहे. तुम्ही पाण्याला कमी समजू नका. आता पूर आला की आपल्याला कळालं की पाण्यामध्ये किती ताकद आहे. एकदा पूलसुद्धा तुटतो, गाड्यासुद्धा त्या पाण्यात वाहून जातात. पाण्याच्या लाटेपुढं आपलं काही सुद्धा चालत नाही, कारण त्याला खूप शक्ती आहे. तर मी सांगितलं तुम्हाला की प्रशांत महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर. तर जगातली सर्वात मोठी नदी म्हटलं तर अमेझॉन नदी आहे बघा. अमेझॉन जंगल हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. तर समुद्रामध्ये बघा सुनामी लाटा मागे पुढे होत असतात. तर कशामुळं? तर तेज हवेमुळं सुद्धा होतं, आणि चंद्र आणि सूर्याच्या आकर्षणाच्या शक्तीमुळं सुद्धा, किंवा भूकंप ज्वालामुखीमुळं सुद्धा सुनामी येते. तर बघा 500 ते 800 मीटर उंची एवढी लाटांची असते समुद्राच्या सामान्यपणे बघा. तर मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर मी तुम्हाला मालदीव बेटांची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.